समोर येतोय, स्वागत करूया तुषार शिंदे. कसा आहेस तुषार? बरा. फायनल दिसते ना समोर डोळ्यासमोर. एकदम तिकडेच, जसं आता सलील दादांनी सांगितलं तसं फोकस त्याच दृष्टीने ठेव, मग तू 100% जाशील फायनल राऊंडमध्ये. ओके, ऑल द बेस्ट. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना, जराशी सोडून जनरीत येना सखे ग साजणी येना, मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना. चांदण रूपाच आलंय भरा, मुखडा तुझा कधी साजरा, माझ्या शिवारी ये तू जरा, चारा खाली न तुझ पाखरा, माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहून ग, ये 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 गुलाबी गालात हासत येना सखे ग साजणी येना, जराशी लाजत मुरकत येना सखे ग साजणी येना, मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना, सखे ग साजणी येना, सखे ग साजणी येना. व्हेरी नाईस. विचारूया परीक्षकांना, तू खुश आहेस ना परफॉर्मन्सवर? व्हेरी गुड. वा, हे गाणं गायल्यानंतर ना म्हणजे मला एकदम बरं वाटतं. बघ, मगासपासून सगळ्यांनी सुरांचा खूप चांगलाच आनंद दिला आणि खूप बरं वाटलं आणि ह्या आनंदात मी रममाण झालो. पण तिच्या मारी आता मस्त झालं बघ, सगळ्याला मजा आली. तिच्या आईला जरा गाणं ऐकल्यासारखं वाटलं बघा मगासपासून, असं झालं मला. त्यामुळे तू हे गाणं निवडल्याबद्दल तुझे शतशः धन्यवाद. आणि तू गायला सुद्धा छान, सुरात बिरात एकदम परफेक्ट, सूर ताल एकदम एकदम व्यवस्थित, नो टेन्शन. फक्त तू एवढा सिरियस का गातोस यार? म्हणजे सखे ग साजणी आहे ना, ती साजणी कुठे आहे म्हणजे नक्की तुझं म्हणणं काय आहे आयुष्यात? तू जरा असं आहे सखे ग साजणी ये ना, असं साजणीला यावंसं वाटलं पाहिजे ना बघून. ते नाहीतर तुझ्याकडे बघितल्यानंतर यायला आधीच एवढं रडते तिच्या आईला. अवधूत, मला वाटतं तू तुझ्या जिभेची बाबळे घालवायला लागलाय. असं नाही, सॉरी. तर माझं असं नको करूस. पुढं गाणं एकदम तरतरीत गाणं गायला, चरचरीत गायचं बघ, एकदम फोडणी मारून. एकदा एक म्हणून दाखव ना, हसून म्हणून दाखव. सखे ग साजणी येना. शाबास, बघ कसं छान वाटत, मजा आली की नाही? एक नंबर, भारी, धमाल. हे जे गाणं आहे हे ज्याला फूट टॅपिंग म्हणतात, म्हणजे ऐकता क्षणी माणसाला पायाने ताल धरा असं वाटणं, असं गाणं आहे. आणि ह्याचं जे सादरीकरण तुझे आता केलंस ते नेटकं आणि नीटच केलंस, कुठेही शब्द विसरला नाहीस, चाल बदलली नाहीस, तालात चुकला नाहीस, हे सगळं छान होतं. पण अवधूत दादा आता जसं म्हणाला तसं अगदी सिनेमातलं ॲक्टिंग नाही करायचं, परंतु बॉडी लँग्वेज म्हणून एक असते. आणि तू किती जरी झालं तरी हा परफॉर्मन्स देतो आहेस, तेव्हा तुझ्या डोळ्यातून किंवा तुझ्या हाताच्या मुवमेंटमधनं थोडासा एक असा भाव तो यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुझ्या मनात काय आहे, आणि हे गाणं तुझ्या मनातून आलं पाहिजे. म्हणजे ते गाणं चांगलं पचलं पाहिजे. आणि ते गाणं चांगलं पचल्यानंतर मग आपोआपच त्याचे शब्द लक्षात ठेवायची काही जरूर नसते, कारण एखादी गोष्ट चांगली समजली तर ती पाठ करावी लागत नाही. आणि छान गायलास, नेटकं गायलास, नीटच गायलास. ओके तुषार, तू सुरात तर नेहमीच गातोस. आज एक मला डेव्हलपमेंट दिसली माहिती, तर तुझ्या गाण्यात हळूहळू एक्सप्रेशन येणार आहे मला कल्पना आहे. पण गेल्या 2 महिन्यामध्ये तुझ्या डोळ्यात फरक पडलाय. मात्र तू मुंबईत जे काही शूटिंगला येतोयस, तुला कुठेतरी बसमधनं उतरल्यानंतर किंवा बसमध्ये म्हणा किंवा कोणीतरी स्टुडिओत कोणीतरी तुझ्याकडे बघून हसलंय, वेगळं हसलंय तुझ्याकडे बघून. एवढं तुझ्या डोळ्यात जाणवते, कारण ते सखे असं तू बारीक करतोय, सखे ग साजणी. त्यामुळे तू त्या वाटेवर आहेस. त्या म्हणजे 1-2 प्रेमभंग झाले तरी हरकत नाही, पण सोडायचं नाही. त्या वाटेवर आहेस तू असं दिसतंय. तर
चांगलं आहे, म्हणजे त्याच्यातनंच एक्सप्रेशन येतं. अरे पुढे उगीच नाही एवढं एक्सप्रेशन येतं गाण्यामध्ये. प्रेमभंग माझे नाही झालेत. नाही नाही, ते शक्यच नाही हो. मी तुला ह्याच्यावरती एक छोटीशी गोष्ट सांगू का? मी सगळ्यांनाच हा एक माझा अनुभव सांगावा असं मला वाटतोय. माझ्याकडे एकदा माझं गाणं ऐकण्यासाठी म्हणून बेगम अख्तरजी आल्या होत्या आणि माझं गाणं, अशीच लहान होते वयाने मी, मला म्हणाला हम आपका गाणं सुनने के लिए आपके घर आएंगे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. एक तर त्या माझ्या गाणं ऐकणार आणि माझ्या घरात येऊन ते माझं गाणं ऐकणार, हा एवढा मोठा बहुमान त्यांनी मला दिला होता. आणि गाणं ऐकलं वगैरे सगळ्यांना मला म्हणाल्या, बेटे एक बात पूछूं. म्हटलं हां. म्हणाल्या, कभी दिल लगाया है क्या? आणि मग आणखी पुन्हा म्हणजे जमीन आता फाटली तर बरं, कारण आता उत्तर काय द्यायचं, खरं खोटं काय. कारण कॉलेजला जात होते. मी काय म्हणतो, हळूहळू हा कार्यक्रम कन्फेशन्स ऑफ श्रुतीताईकडे जाईल हं. बघा नाही तुम्ही. नाही, आणि हे अतिशय वंडरफुल कन्फेशन आहे सांगते. मला त्यांनी परवानगी कशी दिली, मला म्हणाले देखिए हमें कुछ कहने की जरूरत नहीं है. मी सुटले त्यातनं. मग म्हणाले कारण समोर माझे गुरु जसदनवाला साहेब बसले होते, मोहम्मद अहमद खान साहब बसले होते. तर मला म्हणाले देखिए हमें कुछ कहने की जरूरत नहीं है, मगर बेटे एक बात ध्यान में रखना, दिल जरूर लगाना, दिल से दिल जरूर लगाना. दिल ही है, क्या होगा, टूट जाएगा. जितनी बार टूटेगा उतना ही दर्द पैदा होगा, और जितना दर्द पैदा होगा वो तुम्हारे सुर में आएगा. तरी मी तुला एक आशीर्वाद देतो की तुझं प्रेमभंग न होता प्रेम व्हावं. ऑल द बेस्ट तुषार. Thank you. ऑल द व्हेरी बेस्ट.